मस्त केलाय. कसं केलाय भात? बघायचंय दाखवा. काही नाही, त्यासाठी काय केलेलं आहे, 1 कप तांदूळ घेतलेला आहे. हा अगोदर आपण स्वच्छ धुवून घेत आहोत. पाणी निथळून घेऊयात. आणि आता आपली इतर तयारी होत आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून ठेवणार आहोत आणि हा तांदूळ भिजत राहू देऊयात. आता इथे आपण एक पॅन घेतलेला आहे. याच्यामध्ये साधारण 2 चमचे तेल टाकून घेऊयात. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकतोय, अर्धा चमचा जिरं, आणि इथं तुम्ही खडे मसाले बघू शकता. अगदी मोजकेच घेतलेले आहेत, खूप जास्त खडे मसाले घेतले नाहीत. फक्त 3 प्रकारचे खडे मसाले टाकून घेऊयात. कढीपत्ता, आणि यामध्ये आपण एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊयात. तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे चिरून घेतलेले आहेत, सोबत आलं आणि लसूण. तर हे सगळं आता आपण मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घेणार आहोत. याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथं आपलं हे टोमॅटो सुद्धा छान मऊसूद असं झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण तयार केलेली ही पेस्ट टाकून घेतोय. आता ह्या आलं लसणाचा कच्चेपणा आपल्याला घालून टाकायचा आहे. सोबतच आपण आता जी प्युरी टाकली होती ती प्युरी सुद्धा चांगली अशी शिजवून घ्यायची. कच्ची राहिली नाही पाहिजे, कारण की याच्यामध्ये आपण खूप टोमॅटो वापरलेला आहे आणि तो छान असा शिजलाही पाहिजे, तर मग छान अशी त्याची चव रिलीज होते. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली टोमॅटोची प्युरी शिजलेली आहे. आणि आता याच्यामध्ये मी टाकत आहे, अगदी आपल्याला फक्त मोजकेच मसाले टाकायचे. तर सगळ्यात अगोदर 1.5 मोठा चमचा ही बेडगी पावडर, आणि सोबतच आपलं स्पेशल अशी ही लाल चटणी आहे, जी की तिखटपणा आणि रंग दोन्हीही देते. आणि ही चवीनुसार वापरायची, कारण की ही तिखट आहे. मधून असं याचं पोट चिरलेलं आहे. अशा 2 हिरव्या मिरच्या. इथे आपले मसाले परतत आहेत. दुसरीकडे आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण एवढा वेळ जो तांदूळ भिजत ठेवलेला होता की नाही, तो पाण्यातनं काढून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता आपली ही जी ग्रेव्ही आहे ना, अप्रतिम अशा पद्धतीची झालेली आहे. सुरेख याला रंग आलेला आहे. आता याच फोडणीमध्ये ना, हा ऑप्शनल आहे मटार, पण सध्या सीझन आहे आणि माझ्याकडे होता पण, तर त्यामुळे मी टाकते. तर फोडणीतच टाकायचा, म्हणजे तो तेलात असा परतला ना तर छान असा चवीला पण छान लागतो. आणि अगदी थोडासा घेतलेला आहे, आपल्याला कुठेतरीच हा हवाय. या फोडणीमध्ये आता आपण हा तांदूळ टाकून घेतोय. छान असं याला एकत्र करून घेऊया. आणि भातासाठी लागणारं जे मीठ आहे ते सुद्धा आपण याच स्टेजला इथंच फोडणीमध्येच टाकून घेणार आहोत. तर अंदाजाने मीठ टाकायचे. आणि साधारण एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हा तांदूळ असाच या फोडणीमध्ये आधी परतवून घ्यायचा आहे आणि नंतरच पाणी टाकायचं आहे. आता छान असा हा तांदूळ आपण या फोडणीमध्ये परतवून घेतलेला आहे. आणि कंपल्सरी याच्यामध्ये आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे. तर जेवढा तांदूळ आहे ना, प्रत्येकाच्या तांदळानुसार वेगळं राहतं, पण शक्यतो तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकावं लागतं. सगळं असं छान असं हे हलवून घेऊयात, झाकून ठेवूयात. तर इथं आता आपण आपला हा भात चेक करूयात. मध्यंतरी एकदा उघडून हा मी हलवून घेतला होता आणि परत झाकून ठेवला होता. आणि इथं तुम्ही आता बघू शकता मस्त असा आपला हा टोमॅटो राईस तयार झालेला आहे. आता हे ना, सर्व करायला घेण्यापूर्वी गॅस बंद करायच्या 1 मिनिट अगोदर आपल्याला याच्यामध्ये हा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि एकदा हलवून घेऊयात. तर हा घ्या, अशा पद्धतीनं तयार झाला होता तुम्ही जो खाताय ना तो टोमॅटो राईस. चला तर मग खूप साधा सोपा अशा पद्धतीचा, तरीही थोडासा वेगळा टच असणारा असा हा टोमॅटो राईस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा.
ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे मला कळवा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.